काही व्यक्ती समाजात आपलं योगदान पेरतात आणि आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर अभेद्य पहाड निर्माण करतात. त्यांच्यापैकी एक घटक ज्याच्या हाती समाज घडवण्याचं मुख्य कार्य एकवटलंय तो घटक म्हणजे शिक्षक. शिक्षक म्हणजे माहितीचा असा अखंड स्रोत ज्यातून शिक्षण अविरत प्रवाहित राहतं आणि नवी पिढी घडवण्याचं ब्रीद सार्थ करतं. असंच एक उत्साही, चिरतरुण, कुशल आणि मुख्य म्हणजे विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ओळखलं जाणारं व्यक्तिमत्व म्हणजेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आदर्श मुख्याध्यापक माननीय दीपक सच्चिदानंद आळवे सर. वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक हरहुन्नरी शिक्षक म्हणून पदार्पण केलं आणि दिग्गज माध्यमिक विद्यालय संस्थेमधून माजी आमदार कैलासवासी पुष्पसेन सावंत यांच्या मार्गदर्शनातून सुरू केलेल्या प्रवासातून आज अखंड 35 वर्ष या प्रदीर्घ सेवेनं शिक्षण क्षेत्रात त्यांनी त्यांच्या नावाचा एक अध्याय रचला. नमस्कार, माझं नाव दीपक सच्चिदानंद आळवे. माझं मूळ गाव उसरगाव या ठिकाणी माझं पहिलं शिक्षण झालं. प्राथमिक शिक्षण पूर्ण प्राथमिक शाळा उसरगाव कांसळेवाडी या ठिकाणी झालं. 12वीपर्यंत शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल कसाल या ठिकाणी झालं. माझा जन्म सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये झाला. वडील माझे सामान्य शेतकरी होते. 5 भावंडं आम्ही. उरलेली 4 भावंडं जास्त शिकली नाहीत. बहिणी माझ्या 2 होत्या, त्या 7वीपर्यंत शिकल्या. भाऊ दोघे 10वीपर्यंत शिकले. आणि आमच्या घरामध्ये एक शेवटचा मुलगा मी जरा ग्रॅज्युएशनपर्यंत म्हणजे पदवीपर्यंत या ठिकाणी शिकलो आणि नंतर BEd करून शिक्षक म्हणून सर्व्हिसला लागलो. वडील सामान्य शेतकरी असले तरीसुद्धा त्यांनी अतिशय कष्ट घेऊन प्रयत्न करून आम्हाला सर्व 5 भावंडांना शिकवण्याचा प्रयत्न केला. 12वीपर्यंत शिकल्यानंतर पुढचं शिक्षण घेताना आमच्यासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या की 12वीनंतर पुढे कुठे जायचं, काय करायचं, कसलं शिक्षण घ्यायचं. मग त्याचा खर्च आपल्याला पेलेल की नाही, त्यामुळे आपल्या कुटुंबाला तो खर्च पेलवणारा नव्हता. त्यामुळे त्यावेळी कसाल हायस्कूलचे मुख्याध्यापक आप्पासाहेब पाटील सर, त्यांचं अलीकडेच 15 दिवसापूर्वी दुःखद निधन झालं. त्याचंही मला थोडंसं दुःख आहे. तर त्यांनी आम्हाला एक सल्ला दिला की या ठिकाणी कराड या ठिकाणी रेठरे बुद्रुक साखर कारखाना आहे. त्या ठिकाणी BScला जाणाऱ्या मुलांना मोफत शिकवलं जातं. सगळा राहण्याचा, जेवण्याचा, खाण्याचा, पुस्तकाचा सगळा खर्च मोफत केला जातो. त्या ठिकाणी तुम्ही गेलात तर बरं होईल. आणि त्यानुसार आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जवळपास 4 जण त्या ठिकाणी गेलो. त्याच्यामध्ये मी एक आहे, माझा मित्र गुरुदास कुसगावकर न्यू इंग्लिश स्कूल कसालला आता मुख्याध्यापक आहे, तो एक आहे. तुकाराम पेडणेकर काळसे हायस्कूलला मुख्याध्यापक आहे, तो एक आहे. आणि दुसरा एक MY परब म्हणून रानबंबळीचा. असे 4 जण आम्ही त्या ठिकाणी शिकायला गेलो. पहिलं वर्ष त्या ठिकाणी आम्ही 1 वर्ष अतिशय छानप्रमाणे घालवलं. पण नंतर आमच्या लक्षात आलं की त्या ठिकाणी शिवाजी विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ यांच्यामध्ये बरंचसं अंतर आहे. पुढे जॉब मिळवण्यात थोडेसे प्रयत्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आम्ही नंतर सेकंड इयरला माझा भाऊ तारक आळवे हा पोलीसमध्ये भरती झाला. त्यामुळे थोडीशी आर्थिक परिस्थिती आमची सुधारली. त्यानंतर सेकंड इयरला मी SPK कॉलेज सावंतवाडी या ठिकाणी BScला आलो. त्यामुळे सेकंड इयर, थर्ड इयर त्या ठिकाणी BSc मी 1987मध्ये BSc झालो. आणि BSc झाल्यानंतर पुन्हा पुढे काय करायचं ही एक समस्या होती. त्या ठिकाणी मी BSc झाल्याच कसाल हायस्कूलचे मुख्याध्यापक पाटील सर, मी माझे त्यांना गुरु मानतो, त्यांनी मला सांगितलं की तू आता बाकीचा काय विचार करू नकोस, डायरेक्ट खोटले हायस्कूलला त्या ठिकाणी गणितचा शिक्षक म्हणून त्या ठिकाणी रुजू हो, तिथे जा. मी त्यांना सांगितलं सर फक्त BScची मी परीक्षा दिलेली आहे, पास होईन की नाही सांगता येणार नाही. कदाचित नापास झालो तर मुलांच्या समोर आपण नापास झालेले गुरुजी म्हणून थोडंसं नाव होईल त्या ठिकाणी. त्यामुळे काय नाही, तू पास होणार, तू बिनधास्त त्या ठिकाणी जा, रिझल्ट लागेल त्यावेळी पुढचं बघू आपण. त्यानुसार त्यांच्या एक आदेशानुसार मी त्या ठिकाणी खोटले हायस्कूल या ठिकाणी 1987मध्ये जून 87मध्ये रुजू झालो. आणि त्या ठिकाणी काम करायला मी सुरुवात केली. आणि ऑगस्ट 87मध्ये आमचा BScचा रिझल्ट लागला. आणि आमच्या गणितच्या बॅचपैकी 7 विद्यार्थ्यांपैकी मी एकटाच पास झालो त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी 1 वर्ष मी 87-88 खोटले हायस्कूल या ठिकाणी गणितचा शिक्षक म्हणून एक चांगल्या प्रकारे काम केलं. त्यानंतर दुसऱ्या वर्षी 88-89ला सुद्धा पुन्हा खोटले हायस्कूल म्हणाले की तुम्हाला आम्ही घेऊ, पण तुम्ही BEd केलेलं नाही आहे. BEd केल्यानंतर शिक्षकाला खरी त्या ठिकाणी मान्यता वगैरे पुढच्या ज्या प्रोसिजर होतात, तर त्यानुसार तुम्ही BEd करा. आणि BEdला जायची इच्छा नसेल तर आम्ही या ठिकाणी तुम्हाला घेतो आहे, पण या ठिकाणचा गेलेला शिक्षक एक पुन्हा या ठिकाणी रुजू व्हायला येतो आहे, त्यामुळे काय करू सांग. त्यामुळे त्यांनी माझ्यासमोर समस्या ठेवली. त्यामुळे मी म्हटलं काय हरकत नाही, तो गेलेला शिक्षक जर तुमच्या समोर पुन्हा आला असेल तर त्याला तुम्ही घ्या, मला कुठे नोकरी मिळेल. आणि त्या दृष्टिकोनात मी थोडा थांबलो. आणि नंतर एक 8 दिवसांनी आप्पासाहेब पाटील यांनी मला बोलवलं आणि म्हणाले तू काय कर,
डिगस हायस्कूल या ठिकाणी पुष्पराज सावंत यांचं डिगस हायस्कूल आहे, त्या ठिकाणी जवळपास 10 वर्ष होत आली. त्या शाळेला अद्याप ते रिझल्ट लागत नाही, शिक्षक त्या ठिकाणी टिकत नाहीत आणि त्यांना अजून ग्रँड मिळालेले नाही. त्यामुळे 1 वर्ष त्या ठिकाणी, किमान 1 वर्ष त्या ठिकाणी तू जा आणि गणितचं अध्यापन कर. आणि त्यांची मी एक आदेश शिरसावंत मानलं आणि या ठिकाणी पुष्पराज सावंतांमार्फतही मला त्यांचे त्यावेळचे क्लार्क काका मांजरेकर घरी बोलवायला आले आणि तुम्ही शिक्षक म्हणून या म्हणून सांगितलं. आणि त्या ठिकाणी मी डिगस हायस्कूलमध्ये 1988मध्ये शिक्षक म्हणून रुजू झालो आणि 88-89 1 वर्ष मी डिगस हायस्कूलमध्ये एक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम केलं. त्या ठिकाणी काम करताना मला अनुदानित शाळेमध्ये सुद्धा 2-3 ठिकाणी बोलवणं आलं, कारण त्यावेळी गणितच्या शिक्षकांमध्ये कमतरता होती, मिळत नव्हते शिक्षक, त्यामुळे मला अनेक ठिकाणी बोलवणं आलं. पण त्या ठिकाणी मी सोडलं नव्हतं, ती शाळा सोडली नाही, कारण मुलं त्या दरम्यान रडायला लागली की तुम्ही सोडून गेलात तर आमचं काय होणार अशा स्वरूपात. त्यामुळे मी पैशाचा विचार न करता मी या ठिकाणी पूर्ण वेळ या ठिकाणी शाळा घेतली, शाळेमध्ये शिकवलं. सकाळी येऊन लवकर क्लास घेणं, शाळा संपल्यावर क्लास घेणं, हे त्या ठिकाणी मी केलं. मी पगाराची अपेक्षा केली नाही. त्यावेळी ॲक्च्युली मला पगार 600 रुपये होता, कुठल्या स्कूलला मला 500 रुपये पगार होता. आणि पगाराची अपेक्षा न करता या ठिकाणी मी ज्ञानदानाचं एक मनापासून काम केलं, कारण मला मुळात शिक्षक व्हायची आवड होती आणि गणितचा शिक्षक व्हायची माझी फार इच्छा होती. त्याप्रमाणे मला शिकवायला संधी मिळाली आणि त्या ठिकाणी मी ते काम केलं. त्या दरम्यान पुष्पराज सावंत वगैरे त्यांचा मला जास्त काही परिचय नव्हता, फक्त ऐकून होतो. पुष्पराज सावंत हे आमदार आहेत हे. नंतर शाळेत आल्यानंतर आमचा त्यांचा परिचय झाला. ते 1 वर्ष काम करताना ही शाळा विनाणूत होती, आम्ही बघितलं. त्या ठिकाणी संस्था कशी चालवत होती, बाकीचे संस्थाचालकांचं तेवढं सहकार्य पुष्पराज सावंतांना मिळत नव्हतं आणि पुष्पराज सावंत स्वतः आपल्या खिशातला पैसा देऊन, शिक्षकांचा पगार देऊन या ठिकाणी शाळा चालवत होते. शाळेला बाकीचं शैक्षणिक साहित्यसुद्धा नव्हतं, पगार द्यायला पैसे नसायचे, खडू स्टेशनरी आणायलासुद्धा पैसे नसायचे, अशी परिस्थिती असायची. अशावेळी आम्ही शिक्षकांनीसुद्धा अनेक उपक्रम राबवले, संस्थेने अनेक उपक्रम राबवले. त्याच्यापैकी गावामध्ये फिरून भात गोळा करणं हा एक उपक्रम मला अजून आठवतो आहे. आणि गावामध्ये फिरून भात गोळा करून ते जमलेल्या भात विकून त्याच्यातून जमलेल्या पैशातून शिक्षकांचा पगार त्या ठिकाणी दिला जायचा. त्यावेळेचे संचालक काका तावडे आमच्यासोबत असायचे. आम्ही गावामध्ये फिरून संपूर्ण भात गोळा केलं आणि जो काय पैसा जमला तो संस्थेकडे सुपूर्द केला. त्याच्यातनं संस्थेने 1-2-3 महिन्याचं शिक्षकांचं मानधन त्या ठिकाणी दिलं आहे. असं ते 1 वर्ष गेलं आणि मुद्दाम सांगायला मला आनंद वाटतो की त्या वर्षामध्ये 10वीचा निकाल शाळेचा, आमच्या डिगस हायस्कूलचा निकाल 58.13% लागला. याच्या अगोदर डिगस हायस्कूलचे निकाल 8-9 वर्ष निकाल हे 8%, 12%, 13%, 15% असे निकाल त्या ठिकाणी होते. आणि आताच निकाल त्याच वर्षीचा निकाल चांगला लागला. आणि त्या ठिकाणी मी त्या दरम्यान माझी टर्म संपली होती, मी शाळा सोडून गेलो आणि BEdला मला जायचं होतं. आणि मग मी 1989-90ला मी BEdला गेलो आणि त्या दरम्यान हा निकाल मला समजला. 1 वर्ष मी BEd केल्यानंतर 89-90ला BEd केल्यानंतर पुन्हा मी शाळेमध्ये आलो. पुष्पराज सावंत यांनी मला पुन्हा बोलावून घेतलं की या ठिकाणी तुम्ही मुख्याध्यापक म्हणून माझ्याकडे या, आमच्या शाळेमध्ये या. त्याप्रमाणे मी या ठिकाणी शाळेमध्ये पुन्हा शिक्षक म्हणून रुजू आलो. मला मुख्याध्यापक म्हणून त्यांनी ऑर्डर पण दिली. 1 महिना काम केलं आणि पुन्हा थोडंसं समस्या निर्माण झाली शाळेमध्ये. पहिले मुख्याध्यापक यांना पुन्हा घ्यायचं ठरलं आणि त्यानुसार मला त्या दरम्यान आणि 2 शाळा बोलवत होत्या. गणितचा शिक्षक म्हणून या SM हायस्कूल कणकवली आणि असरोंडी हायस्कूल या ठिकाणी बोलवत होत्या. त्यामुळे ती अनुदानित शाळा होती, ही विनाअनुदानित शाळा होती. त्यामुळे मी 1 वर्ष म्हणजे 91-90मध्ये पुन्हा मी असरोंडी हायस्कूलमध्ये 1 वर्ष काम त्या ठिकाणी केलं. 90-91 हे 1 वर्ष मी असरोंडी हायस्कूलमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून काम केलं. पुन्हा 91मध्ये पुन्हा मला माननीय पुष्पराज सावंत यांनी पुन्हा या ठिकाणी तुम्ही मुख्याध्यापक म्हणून आलाच पाहिजे म्हणून सांगितलं आणि या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून मला बोलवलं. आणि त्या दरम्यान सगळे शिक्षकच बदलले. शिक्षकांचे रिझल्ट पहिले लागत नव्हते, शिक्षक टिकत नव्हते, सगळे शिक्षक बदलले आणि 91पासून आम्हाला नवीन सर्व शिक्षक आणि माझ्या हातात संपूर्ण शाळा सुपूर्द त्यांनी केली. वास्तविक त्या काळात आम्ही फार तरुण होतो. त्या काळात मुख्याध्यापक होणं हे आमच्या कल्पनेपलीकडचं होतं. आमची समज असा होता की हायस्कूलचा मुख्याध्यापक हा कोणतरी सिनियरच असतो, वयस्कर झालेले असतात, त्यामुळे आपल्याला वेळेवर दिलं. त्यामुळे थोडंसं मलाही आश्चर्य वाटलं. पण कदाचित पहिला लागलेला निकाल 58% मी असताना लागलेला निकाल आणि त्या निकालाची एक त्यांनी जाणीव ठेवून त्याप्रमाणे मला त्यांनी मुख्याध्यापक पद दिलं असं मला वाटते. त्यानंतर 2 वर्ष मी नव्हतो, बाकी सगळा स्टाफ तोच होता, पण निकाल एकदम 25% आणि 20%वर निकाल आलेला होता. आणि त्यामुळे मुख्याध्यापकाची संधी 10 जून 1991पासून डिगस हायस्कूलमध्ये मी आतापर्यंत सांभाळलेली आहे. 10 जून 91पासून आम्ही विनाअनुदान होतं शाळा. 91मध्ये आम्ही सर्व प्रकारचे उपक्रम राबवले, विद्यार्थ्यांसाठी 10वीसाठी क्लासेस घेतले, शिक्षकांना सर्वांना कामाला लावलं आणि त्यानुसार आमचे निकाल वाढत गेले. आणि 1992मध्ये आम्हाला शासनाचं डायरेक्ट 100% अनुदान मिळालं शाळेला आणि ते सुद्धा आम्ही लागलो तिथून. जून 91पासून अनुदान मिळालं, त्यामुळे आमचं आर्थिक नुकसान काही झालेलं नाही. आणि नंतर आमचा उत्साह वाढला आणि आम्ही सर्व शिक्षकांची टीम, संस्थाचालक, शिक्षक
पालक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने शाळेमध्ये अनेक विविध उपक्रम राबवलेत. विशेष करून शैक्षणिक उपक्रमावर आम्ही जास्त भर दिला आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढेल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला. 10वीचे सकाळी क्लास घेणं, प्रसंगी 8 वाजल्यापासून क्लास घेणं, शाळा सुटली की 5:30-6 वाजेपर्यंत क्लास घेणं हे आम्ही सुरू केलं. आणि पेज योजना विद्यार्थ्यांसाठी सुरू करणं. सकाळचे 10वीतले विद्यार्थी 8 वाजता यायचे, त्यांना पेजमध्ये दिली जायची. पेज योजना सुरू केली. 10वीतील विद्यार्थ्यांसाठी स्टडी रूम रात्रभर सुरू केलं. कायम रात्रभर विद्यार्थी स्टडी रूमला यायचे. फक्त मुलींना आम्ही अलाउड केलं नव्हतं, काही प्रसंग घडू नयेत म्हणून. आणि 10वीच्या परीक्षा कालावधीमध्ये विद्यार्थी आणि मुली सगळ्यांची निवास व्यवस्था या ठिकाणी आम्ही सर्व शिक्षकांनी ठेवली. म्हणजे अतिशय मला सांगायला आनंद होतो आणि समान होतं की तो उत्साह अतिशय वेगळा होता. निवास व्यवस्थेमध्ये परीक्षा कालावधीमध्ये संपूर्ण सगळे विद्यार्थी शाळेमध्ये आदल्या दिवशी आमच्याकडे यायचे आणि सगळे शिक्षक शाळेमध्ये थांबून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे. सकाळीच उठून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं, विद्यार्थ्यांना अल्पोपहार देणं आणि त्या ठिकाणी नंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र पंतूर या ठिकाणी पोचवणं. परीक्षा संपल्या तिथे गाडी लावली जायची आणि त्या ठिकाणी गाडीमध्ये लगेच विद्यार्थ्यांना घालून शाळेमध्ये आणलं जायचं. आणि शाळेमध्ये आणल्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी जेवण दुपारचं दिलं जायचं आणि जेवण दिल्यानंतर थोडीशी विश्रांती झाली की दुपारी पुन्हा 3 वाजल्यापासून शिक्षक दुसऱ्या दिवशीच्या पेपरचं मार्गदर्शन करायचे. संध्याकाळी परत मार्गदर्शन करायचे. रात्र पुन्हा शिक्षक थांबायचे, मार्गदर्शन करायचे. पहाटे विद्यार्थ्यांना उठवायचे, मार्गदर्शन करायचे. त्याचा फार आम्हाला फायदा झाला. निकालामध्ये जवळपास 10 ते 15% निकालामध्ये त्या 15 दिवसात आम्ही राबलो. त्याचा फायदा आम्हाला झाला. वाढ झाली निकालामध्ये, त्याचा आम्हाला अतिशय फायदा झाला. याच्यात आणखी एक समाधानाची बाब म्हणजे या निवास व्यवस्थेमध्ये आम्हाला सर्वांनी सहकार्य केलं. त्याच्यामध्ये संस्था आलीच, विद्यार्थी आलेच, पण त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी अतिशय जेवण करायला आणि त्याशिवाय पालकवर्गांच्या आम्ही पाळ्या लावल्या होत्या. 10वीचे सर्व विद्यार्थ्यांचे पालकवर्ग त्या ठिकाणी यायचे, विद्यार्थ्यांना जेवण करायचे, वाढायचे आणि घरी निघून जायचे या ठिकाणी. त्याशिवाय आमच्या सर्व शिक्षकांच्या सौभाग्यवतीसुद्धा या ठिकाणी विशेष जेवण करायला यायच्या. त्यामुळे कमतरतांनी कुठे मान्य नाही किंवा कमी मनाचं मानलं नाही. विद्यार्थ्यांचे या उपक्रमामध्ये सगळे सहभागी झाले. गावातील काही मंडळं होती, त्या मंडळांना पण आम्ही सहभागी करून घेतलं होतं. ती मंडळंसुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांना जेवणासाठी काही निधी द्यायच्या. काही जण अंडी द्यायचे, काही जण मासे द्यायचे, कोण चिकन द्यायचे, कोण आणि काही आर्थिक मदत करायची. अशा प्रकारे करून तो अतिशय चांगल्या प्रकारे उपक्रम अनेक वर्ष आम्ही राबवला. पण अलीकडे थोडं शासनाचं धोरण बदललं आहे. पासिंगची प्रक्रिया थोडीशी वेगळी झाली, अभ्यासक्रम बदलला. त्यामुळे पासिंग होणं विद्यार्थ्यांना फार सोपं झालं आणि परीक्षा पण जवळपास महिनाभर लांबवायला लागली. त्यामुळे आम्ही निवास व्यवस्था सध्या अलीकडच्या काळामध्ये बंद केलेली आहे. तरी अतिशय हा चांगला उपक्रम म्हणून आम्ही सांगतोय. आणि आम्ही शाळेमध्ये आणि विविध उपक्रम राबवले. म्हणजे क्रीडाविषयक उपक्रम असतील. आमच्या शाळेतील शिक्षक वेतुरेकर सर हे अतिशय तज्ज्ञ आणि हुशार शिक्षक आहेत. त्यांनी एक अतिशय चांगल्या प्रकारे क्रीडाविषयक स्पर्धा या ठिकाणी घेतल्या आणि आमच्या शाळेचे विद्यार्थी नुसते तालुका, जिल्हा नव्हे, विभाग नव्हे तर राज्यापर्यंत त्यांनी खेळामध्ये चमकवून आणले. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम, कुठे नाट्यस्पर्धा असतील, सांस्कृतिक काही कार्यक्रम असतील, त्याच्यामध्ये आमच्या शाळेने भाग घेतला. आणि यामध्ये भाग घेतल्यानंतर आणि सहशालेय कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या संपूर्ण टीमने, शिक्षकांनी संपूर्ण राबवले. त्याची एक नोंद शासनाने घेतली. मला अभिमानाने सांगावंसं वाटते की 1997मध्ये शासनाने आमची ग्रामीण भागातली एक शाळा, अतिशय उपक्रमशील शाळा, सहशालेय उपक्रम अतिशय चांगले राबवलेले आणि शालेय प्रशासन आणि गुणवत्ता अतिशय चांगली आहे. त्यांनी आमची परस्पर दखल घेतली आणि त्यावेळी 1997मध्ये 10,000चं प्रोत्साहन अनुदान शाळेला त्यांनी दिलं. यासाठी आम्ही कोणताही प्रस्ताव पाठवला नव्हता, काही नाही. मी शासनाने परस्पर नोंदवणे पाठवलं. ही एक अभिमानाची बाब माझ्या त्या कारकिर्दीतली मी सांगेन. शिक्षक म्हणून काम करताना मी रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल यामध्ये काम केलं आणि रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलचं एक ड्रीम प्रोजेक्ट त्या ठिकाणी बघितला की हॅपी क्लास. आणि तो बघितल्यानंतर मलाही वाटला, त्याने ते कसालला सुरू केला, तो बघितला संपूर्ण वर्ग आणि मलाही वाटला की आपल्या शाळेमध्ये पण अशा प्रकारे आपण उपक्रम राबवूया. त्यामुळे मी इयत्ता 5वीचा वर्ग, संस्था, शिक्षक, पालक सगळ्यांशी सहभागी होऊन विचार करून सर्वांना हे सांगितलं की आपल्या शाळेमध्ये पण हॅपी अँड स्मार्ट क्लास आपण सुरू करूया. आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी मला परवानगी दिली. त्यासाठी निधी बराच लागणार आहे. अंदाजे बजेट काढला, जवळपास 1,00,000-1.5 लाखाचा खर्च त्या ठिकाणी होईल असा मला अंदाज त्या ठिकाणी होता का त्या ठिकाणी नियोजन केलं होतं. पण हातात काही नसलं तरी पण आपण सुरू करायचं, आपोआप निधी जमेल अशा दृष्टिकोनातून मी प्रयत्न केला. रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल यांनाही माझी कल्पना बोलून दाखवली. भगीरथ प्रतिष्ठानचे डॉक्टर देवधर यांनाही कल्पना बोलून दाखवली. त्यांनी सहकार्याचा हात पुढे केला, रोटरी क्लबने सहकार्याचा हात पुढे केला आणि संस्थेने सांगितलं तुम्ही काय ते करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करतो. त्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी आमच्या विद्यालयामध्ये मागील वर्षी 5वीचा वर्ग हॅपी अँड स्मार्ट क्लास सुरू केला. याची संकल्पना अशी की संपूर्ण वर्ग हा पूर्णपणे रंगरंगोटी करून तयार करायचा. म्हणजे घरात जशी आपण पुट्टी मारून करतो तसा तयार करायचा आणि छानपैकी वर्गामध्ये बॅनर्स लावणं, चार्ट्स लावणं,
काही सुविचार असतील ते लावणं, हे सगळं या ठिकाणी करायचं. त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा हा वर्ग पूर्ण डिजिटल करायचा आणि डिजिटल करण्याच्या दृष्टिकोनातून मी 5 संगणक या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना ठेवायचा विचार केला होता. प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा 2 विद्यार्थ्यांमध्ये 1 संगणक हाताळता यावा असा उद्देश होता. त्यामुळे 5 संगणक या ठिकाणी मिळावेत. त्याचबरोबर प्रोजेक्टर मिळावा आणि ऑनलाईन विद्यार्थ्यांना शिकवता येईल. ऑनलाईन विद्यार्थ्यांना शिकवणं हा या दृष्टिकोन फार महत्त्वाचा होता आणि ते आम्ही ठरवलं होतं. त्या दृष्टिकोनातून ही संकल्पना मांडल्यानंतर माझी 10वीची बॅचचे विद्यार्थी, त्याच्यामध्ये एक नाव घ्यावंसं वाटतं की प्रणय पवार आणि त्यांचे विद्यार्थी, हे सगळे त्यांनी एकत्र येऊन आपण काही निधी गोळा केला आणि आमच्या हॅपी अँड स्मार्ट क्लाससाठी सुरुवातीला 60,000 रुपयाचा निधी गोळा करून त्यांनी आम्ही दिला आणि ते दिल्यामुळे आमचा उत्साह फार वाढला. त्याचबरोबर प्रणय पवार याने प्रोजेक्टर दिला, लॅपटॉप दिला, शाळेसाठी कूलर दिला, अशा अनेक वस्तू त्यांनी दिल्या. त्यामुळे उत्साह आमचा वाढला. त्यानंतर 1995ची बॅच यांनी 15,000 रुपये जमा करून दिलेत आणि बाकीचे संस्था, शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ यांनी जमा केलेत आणि या दृष्टिकोनातून या ठिकाणी हॅपी अँड स्मार्ट क्लास मी तयार केला. जवळपास 5 संगणक या वर्गामध्ये आम्ही ठेवलेत. प्रोजेक्टर या ठिकाणी ठेवला आणि संकल्पना अशी की याच ठिकाणी विद्यार्थ्याला सगळं मिळावं. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लॉकर ठेवलेत. विद्यार्थ्यांना 2 पुस्तकांचे संच दिलेत, एक घरी नेणं आणि एक शाळेमध्ये लॉकरमध्ये ठेवणं, म्हणजे दप्तराचं ओझं कमी होण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. प्रत्येक विद्यार्थ्याला एक लॉकर दिलं. सगळ्या विद्यार्थ्यांना इथे संगीताचं ज्ञान मिळावं म्हणून इथे तबला आणि पेटी हे वाजवण्याची आणि शिकवण्याची पण सोय या ठिकाणी आम्ही केली. शाळा सुटल्यानंतर दर दिवशी विद्यार्थ्यांना तबला शिकवणं आणि पेटी शिकवणं याचे प्रयत्न आम्ही केलेत. त्याचबरोबर नृत्य शिकवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. इतर कला जोपासता यावेत म्हणून काही मातीकाम करणं, मूर्त्या तयार करणं, त्यामुळे नागोबाची मूर्त्या तयार करणं. नागपंचमीला विद्यार्थ्यांनी नागोबा या ठिकाणी तयार केले, स्वतः तयार करून घेतले, त्यांनी रंगवलेत आणि आपल्याच घरी विद्यार्थी घेऊन गेलेत. गणपतीच्या मूर्त्यासुद्धा छोट्या विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या, म्हणजे कला कौशल्यसुद्धा मुलांना यावं. त्याचबरोबर भाजीपाला लागवड, बगीचा लागवड, या वर्गाच्या बाजूला एक गुलाबाची बाग 5वीच्या मुलांनी लावलेली आहे. बगीचा लागवड आणि फळझाडाची लागवडसुद्धा विद्यार्थ्यांनी केलेली आहे. क्षेत्रभेटी हा महत्त्वाचा या ठिकाणी उपक्रम एक आम्ही ठेवला होता, कारण विद्यार्थ्यांना या ठिकाणी नुसतं पुस्तकी ज्ञान येऊन उपयोग नाही, ते व्यावहारिक ज्ञान येणं आवश्यक आहे. त्यामुळे क्षेत्रभेटीच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतमध्ये नेणं, त्यांचा कारभार दाखवणं, बँकेत नेणं, त्यांचा कारभार दाखवणं, हॉस्पिटलमध्ये नेणं, त्यांचा कारभार दाखवणं, काही कृषी विद्यालय आमच्या त्या ठिकाणी नेलं, डिफार्म कॉलेज त्या ठिकाणी नेलं, रेल्वे स्टेशन या ठिकाणी विद्यार्थ्यांना नेलं, नर्सरी, श्री नर्सरी कुडाळ या ठिकाणी स्वतः मी घेऊन गेलो होतो. त्या ठिकाणी नेऊन तिथली माहिती विद्यार्थ्यांना, संपूर्ण झाडांची, नर्सरीची माहिती दिली. भगीरथ प्रतिष्ठान या ठिकाणी नेऊन विद्यार्थ्यांना पूर्णपणे माहिती दिली. गणपतीच्या शाळा दाखवल्या, शेतीची लागवड केली, तरवा लावायला विद्यार्थ्यांना या ठिकाणी नेलं, पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी तलावामध्ये पोहण्याचं पण त्यांना विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं, बोटिंग करायला पण विद्यार्थ्यांना शिकवलं. अशा प्रकारचे अनेक प्रकारचे उपक्रम राबवले. विद्यार्थ्यांना विमानतळावर पण न्यायचं होतं, पण त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर आत न्यायला परवानगी नाही, आत बघता येते नाही, तेवढा माझा एक फक्त उपक्रम राहिला. त्यामुळे अनेक उपक्रम. त्याचबरोबर स्कॉलरशिपला विद्यार्थ्यांना बसवणं, त्यांचे जादा क्लास घेणं, इंग्लिश स्पीकिंग विद्यार्थ्यांना देणं आणि इतर सगळ्या शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना पुरवण्याचा हा उपक्रम हॅपी क्लास अंतर्गत होता. एक वर्ग केल्यानंतर त्या सक्सेसनंतर लगेच मी दुसरा वर्ग, यावर्षी 6वीचा वर्गही केला आहे. 5वी आणि 6वीचे वर्ग हॅपी क्लास केलेले आहेत आणि हे करताना माझ्या शाळेतील जाता सगळेच वर्ग डिजिटल व्हावेत या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न आहे. आतापर्यंत 3 वर्ग 5वी, 6वी, 7वी 3 वर्ग डिजिटल केलेले आहेत आणि 8वी, 9वी, 10वी 3 वर्ग आता माझ्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांना प्रोजेक्टर किंवा TV संच देऊन या ठिकाणी ते पण वर्ग डिजिटल करण्याचा आणि त्यांना एक नेट वायफाय देऊन या ठिकाणी सुसज्ज करण्याचा माझा या ठिकाणी प्रयत्न आहे. पण या ठिकाणी काम करताना अतिशय समाधान वाटलं. संस्थेने पूर्णपणे सर्व अधिकार माझ्याकडे दिलेले होते. माझ्या प्रशासकीय कामामध्ये कसल्याही प्रकारचा संस्थेचा हस्तक्षेप नव्हता. पुष्पदेवजी सावंत यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास टाकलेला होता आणि त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरेल अशाप्रमाणे मी शाळा चालवली आणि या ठिकाणी शाळेची गुणवत्तासुद्धा या ठिकाणी वाढवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि या ठिकाणी अतिशय चांगले उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवले. सगळ्या संस्थाचालकांचं सहकार्य आम्हाला अतिशय लाभलं, पालकांचं लाभलं. प्रसंगी आम्ही अतिशय कडकसुद्धा वागलो. या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना प्रसंगी काही शिक्षा करणं, काय करणं, पण कोणी पालक कधी आमच्याकडे भांडायला आले नाही, हे मुद्दाम सांगावंसं वाटते. त्यामुळे असं केल्यानंतर काही भागामध्ये शाळेमध्ये पालक भांडायला येतात, काही ठिकाणी संस्थाचालकांचा त्रास असतो, ग्रामसंत असतो. तर असं मला या ठिकाणी इतके वर्ष, जवळपास मी 35 वर्ष सेवा केली. या शाळेमध्ये जवळपास 34 वर्ष झाली. मुख्याध्यापक म्हणून मी 33 वर्ष काम केलं आणि 33 कामकाजामध्ये मला कधी पालकांचा, संस्थेचा किंवा ग्रामस्थांचा कधी रोष उद्भवावा लागला नाही. एक कटुप्रसंग काही आले, त्याच्यापैकी एक कटुप्रसंग आहे, तो संपूर्ण मी सांगत नाही, पण त्या कटुप्रसंगामध्ये माझ्या पाठीशी संपूर्ण संस्थाचालक उभे राहिले. विशेष म्हणजे आमचे अध्यक्ष
पुष्पसेन सावंत हे पूर्ण पाठीशी राहिले. तुम्ही अजिबात घाबरायचं नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत म्हणून सांगितलं. एका शिक्षिकेने पोलीस केस केली होती, काही कारणामुळे खोटी केस केली होती आणि त्या प्रसंगी माझ्या बाजूने पूर्ण संस्थाचालक पुष्पसेन सावंत असतील, संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठल पवार असतील, संस्थेचे सचिव त्यावेळेचे भूपतसेन सावंत, अमरसेन सावंत हे पूर्ण पाठीशी राहिलेत आणि मला पूर्णपणे सहकार्य केलं. वास्तविक त्या शिक्षिकेने खोटी पोलीस केस केली, त्याच्या विरोधात मी फार हतबल झालो होतो. म्हणजे गेलो होतो, वाटलं होतं की आता माझं तो जवळपास संपलं किंवा काहीतरी मला होईल, शिक्षा होईल, अटक होईल असं वाटलं होतं. पण संस्थाच नव्हे तर माझे सगळे विद्यार्थी, त्या काळी शाळेत शिकत असलेले विद्यार्थी, ते सुद्धा माझ्या पाठीशी उभे राहिले. माझ्या बाजूने त्या शिक्षकेच्या विरोधात त्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला आणि पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत गेले. मला हे वाटलं नव्हतं असं विद्यार्थी आपले करतील. एवढंच नव्हे, त्या गावातील सगळ्या भगिनी, म्हणजे या ठिकाणी माता भगिनी म्हणजे महिला वर्ग या ठिकाणी सगळे एकत्र आले. त्यांनी एक मोर्चा काढला. त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय आणि कुडाळ पोलीस स्टेशन कार्यालय इथपर्यंत माझ्या बाजूने आणि त्या शिक्षकाच्या विरोधात मोर्चा नेला. आणि अशा प्रकारे एवढं वातावरण, म्हणजे मला कल्पना पण नव्हती असे माझ्या बाजूने शिक्षक, पालक, संस्था उभी राहील. आणि दुसरं म्हणजे सगळ्या शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना तर ही गोष्ट समजल्यावर सगळे धावून आले. मुख्याध्यापक संघाचे त्यावेळेचे अध्यक्ष मातोंडकर सर, माझे मित्र कुसगावकर सर आणि बाकीची सगळी टीम, जवळपास 50 मुख्याध्यापक या ठिकाणी शाळेमध्ये त्याचवेळी एका क्षणात जमा झाले. ही माझ्याशी अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि माझ्यासाठी मी शिदोरी मानतो. आणि इतर सगळ्या शिक्षक संघटना जे मला ओळखत पण नव्हते, त्या सगळ्या शिक्षक संघटनेने सांगितलं, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुमचा स्वभाव आम्हाला माहिती आहे, तुम्ही कसे आहात आम्हाला माहिती आहे, तुम्ही शाळेसाठी काय काय केलं आम्हाला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि सुदैवाने त्या सगळ्या प्रसंगातनं मी पूर्णपणे निभावलेलं आहे या ठिकाणी मुक्त झालो आहे. त्यामुळे ते एकच माझ्या आयुष्यामध्ये आलेला एक कटू प्रसंग होता. पण सगळ्या प्रसंगात सगळ्यांनी मला पूर्णपणे साथ दिली. शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी आम्ही अतिशय प्रयत्न केला होता. आणि हे सगळं सांगता मला या दरम्यान काही पुरस्कारही मिळाले, त्याची एक तसं आठवण करून मी या ठिकाणी देतो आहे. 2015मध्ये मुख्याध्यापक महामंडळ, जे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महामंडळ यांचा राज्यस्तरीय पुरस्कार, राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार सुरुवात पहिला मला 2015मध्ये मिळाला. आणि त्यानंतर 2016मध्ये मानव संसाधन विकास संस्था जी आहे, मनुष्यबळ विकास संस्था आहे मुंबईला, त्यांचा महाराष्ट्र गुणीजन असा राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाला. नंतर मनुष्यबळ विकास संस्था यांचं दुसरा एक इंटरनॅशनल पुरस्कार मिळाला, ग्लोबल टीचर अवॉर्ड मला त्या ठिकाणी मिळालं. आणि एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्या ठिकाणी मला त्यांनी दिला, त्याचे मला अतिशय आनंद आहे. या पुरस्काराच्या दरम्यान मला संस्थेने सुद्धा त्याचा गौरव केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तेसुद्धा दारूबंदी प्रचार कार्यालयामध्ये एक महत्त्वाचं योगदान मी त्या काळी दिलं, आमच्या शाळेने दिलं, संस्थेने दिलं, म्हणून त्यांच्या हस्तेसुद्धा माझा त्या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला होता. आणि अशा प्रकारे या शाळेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मी काम केलं आहे. मला सगळ्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य लाभलं आणि शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी सुद्धा मी अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत घेतली. हे सांगताना मला आणखी थोडंसं सांगावं वाटतं की या ठिकाणी हे सगळं करताना सगळ्यात महत्त्वाची साथ माझी सौभाग्यवती दीपाली आळवे हिने दिली. कारण आपण एकटे काम करत असताना आपल्या घरचं पाठबळ नसेल तर आपण हे सगळं काम करू शकत नाही. कारण मी सकाळी उठून 8 वाजता शाळेमध्ये यायचो, संध्याकाळी 6 नंतर मी घरी जायचो, काही वेळा 7-8 वाजता घरी जायचो. पण तिने कधी म्हटलं नाही की तुम्हाला लेट होते, सकाळी तुम्ही का जाता. रविवारचे सुद्धा आम्ही क्लास घ्यायचो, सुट्टीचे क्लास घ्यायचो. मे महिन्यामध्ये पूर्ण दिवस आमचे क्लास असायचे. दिवाळी सुट्टीमध्ये फक्त भाऊबीजेपर्यंत 4 दिवस विद्यार्थ्यांना सुट्टी देऊन आम्ही क्लास घ्यायचो. चतुर्थी सुट्टीमध्ये 5 दिवस सुट्टी विद्यार्थ्यांना द्यायचो आणि मग 10वीचे क्लासेस घ्यायचो. अशा प्रकारच्या सुट्टीमध्ये कधी आम्ही घरी नाही, सतत शाळेमध्ये असायचो. शाळेमध्ये उपक्रम राबवणं, 10वी विद्यार्थ्यांसाठी राबणं हे काम करायचो. पण या सौभाग्यवतीने अतिशय चांगल्या प्रकारे साथ मला त्या ठिकाणी दिली. आणि घरचा सगळा प्रपंच आमचा, म्हणजे 3 मुलं, त्या 3 मुलांचं शिक्षण असेल, त्यांचा अभ्यास घेणं असेल, त्यांचं सगळं तिने केलं. बाकीचे सगळेजण म्हणतात काही जण की शाळेत शिक्षक आहे, हेडमास्टर आहे, आमच्या शाळेत आपल्या मुलांना चांगलं शिकवत असेल. पण सांगावंसं वाटतं की आम्ही शाळेत विद्यार्थ्यांसाठी खूप झटलो, पण मुलांसाठी शिकवण्यासाठी मी काही केलं नाही आहे. मात्र तिचे क्लास घ्यायचे किंवा त्यांचं शिक्षण घ्यायचं हे काम माझी पत्नी दीपाली आळवे हिनं केलं. त्यांचे स्कॉलरशिपला घेऊन जाणं, त्यांना शिकवणं, घरात त्यांचे क्लासेस घेणं, पहाटे त्यांना उठवणं, 10वीसाठी त्यांची मेहनत घेणं, हे सगळे मेहनत तिने घेतलेली आहे. त्यामुळे तिचा मी एक प्रकारे ऋणी आहे. आणि या कुटुंबाचा सगळा आमचा डोलारासुद्धा तिने आजपर्यंत व्यवस्थितपणे सांभाळलेला आहे. या ठिकाणी संस्थेने अतिशय सहकार्य केलेलं आहे. संस्थेचा
मी अतिशय ऋणी आहे. संस्थेला जेव्हा जेव्हा गरज लागेल, कारण ही माझी शाळा आहे, माझी संस्था याची मला जाणीव आहे. आपण हे सगळं केलेलं आहे. इतके वर्ष 30 वर्ष एका ठिकाणी आपण राबलेलो आहोत. संस्थेमुळे आपण हे सगळं करू शकलो. संस्थेमुळेच आमचा संसार फुलला किंवा मी जे काही करू शकलो, आर्थिक असेल, घर बांधणं असेल, का असेल, हे सगळं या संस्थेमुळे, शाळेमुळे आणि आमच्या विद्यार्थ्यांमुळे करू शकलो, याचं मला जाणीव आहे. त्यामुळे या संस्थेचे ऋण, संस्था चालकांचे ऋण, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे संस्थेचे अध्यक्ष पुष्पेंद्र सावंत, मला आठवण येते त्यांची वारंवार, की मला वाटत होतं की माझ्या रिटायरमेंटपर्यंत ते हयात असावेत, असं मला वाटत होतं. मी बोलवणे खूप वेळा त्यांना दाखवलं होतं, पण दुर्दैवाने आमच्या रिटायरमेंटच्या अगोदर ते निघून गेलेत. तरीसुद्धा या संस्थेचं पूर्णपणे ऋण मी या ठिकाणी मानतो. आणि जेव्हा जेव्हा संस्थेला या ठिकाणी माझी गरज लागेल किंवा शाळेत शिक्षणाची गरज लागेल, प्रशासनाची गरज लागेल, त्या ठिकाणी मी माझा पूर्ण वेळ या ठिकाणी देणार आहे. शिक्षकांना फक्त अध्ययन आणि अध्यापनाच्या चौकटीत न राहता त्यांना स्वतःला आणि प्रवासात येणाऱ्या प्रत्येक घटकाला कायम गंधित करत राहावं, हा अट्टाहास आम्ही कायमच त्यांच्या व्यक्तिमत्वात पाहिला. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कायमच नवनवीन प्रयोग केले. शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन बदल, अध्ययन, अध्यापनातील नवे प्रवाह त्यांनी आत्मसात केले. अनेक कार्यशाळांमध्येही त्यांनी सहभाग घेतला. शिक्षण क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातील त्यांचं योगदान मोहित करणारं आहे. स्वतःसोबतच लोकसहभागातून शाळा आणि विद्यार्थी यांच्यासाठी त्यांनी डिगस हायस्कूलमध्ये अनेक उपक्रमसुद्धा राबवले. 10वीच्या परीक्षेचा निकाल 100% लावण्याची परंपरा त्यांनी निर्माण केली. त्यांनी राबवलेले उपक्रम विद्यार्थी आणि पालक कोणीच विसरू शकणार नाहीत. गुरु शिष्य या नात्यात विश्वास, प्रेम, ओढ, निष्ठा काय असते आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक कसा असतो हे तुमच्याकडं पाहिल्यावर लक्षात येतं. आळवे सरांनी आपल्या सेवेमध्ये अनेक वर्ष संस्थेचं मुख्याध्यापक पद अखेरपर्यंत अत्यंत जबाबदारीनं आणि कुशलतेनं हाताळलं. डिगस हायस्कूलमध्ये हॅपी अँड स्मार्ट क्लासेस संकल्पना राबवून त्यांनी आपल्या पाऊलखुणा कायम ठेवल्या. इतकंच नाही तर काम करत असताना आपल्या सोबतच्या सहकार्यांनाही त्यांनी प्रोत्साहित करत त्यांना कायम सोबत नेलं, हे मात्र विशेष. संस्था, शाळा, विद्यार्थी, पालक, शिक्षण क्षेत्रातील अधिकारी वर्ग आणि आपल्या सहवासातील प्रत्येक माणसांमध्ये आळवे सर तन्मयतेनं एकरूप होऊन गेले. या साऱ्यात त्यांना घरातील जबाबदारीतून मोकळीक देऊन ऊर्जा देणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या, ही गोष्ट आवर्जून अधोरेखित करण्याजोगी आहे. ओसरगावच्या विठ्ठल रखुमाई विकास मंडळाचे रोटरी क्लब, राष्ट्रसेवा दल, गणित अध्यापक संघ, ओसरगावच्या कैलासवासी विनय आळवे वाचनालय आणि ग्रंथसंग्रहालयाचे व्यसनमुक्ती संस्कार मंडळ डिगस, शिक्षक पालक संघ डिगस या सर्व अध्यक्षपदांची जबाबदारी यशस्वीपणे त्यांनी पेलली. नमस्कार, मी अनुजा अमरसेन सावंत, डिगस माध्यमिक विद्यालय डिगसच्या सहाय्यक शिक्षिका. आमच्या डिगस गाव हे पंदूर घोडगे महामार्गालगत चारही बाजूला डोंगर, हिरवेगार असे डोंगर आणि निसर्ग सौंदर्याने नटलेले असे आमचे छोटेसे गाव. आणि त्या छोट्याशा गावातील डिगस माध्यमिक विद्यालय डिगस, श्री कालिका प्रासादिक शिक्षण प्रसारक मंडळ या डिगस संचलित या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय कैलासवासी पुष्पसेनजी सावंत यांनी हे विद्यालय आपल्या गावातील अनेक दातृत्व पुढे म्हणजे दानशूर व्यक्ती, ग्रामस्थ यांना घेऊन मुलं आपली ह्या गावातील मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांनी हे हायस्कूल सुरू केलं. आणि त्या काळी हायस्कूल नव्हतं, बरेच म्हणजे पंदूर हायस्कूलला मुलं जायची. इथून 5 किलोमीटर आहे ते हायस्कूल. तर अशा प्रकारे काही दातृत्व पुढे हे 1980 साली या विद्यालय सुरू केलं, पण स्थापना त्या 1982 साली झाली आणि तिथून या विद्यालय सुरू करण्यात आलं. तर आमच्या विद्यालयामध्ये आता मुख्याध्यापक म्हणून आम्हाला लाभले ते सन्माननीय दीपक सच्चिदानंद आळवे हे सर. बरेच वर्ष म्हणजे आज त्यांना 33 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांची सेवानिवृत्ती जवळ आलेली आहे, ते सेवानिवृत्त होणार आहे. तर जेव्हा ते मी जिथून ओळखते त्यांना, मी 1999 साली सहाय्यक शिक्षिका म्हणून ह्या शाळेत
विना अनुदानितवर 5वीमध्ये 5वी शिकवण्यासाठी इथे रुजू झाले. तिथून मी सरांना ओळखते. सर मला वाटतं म्हणजे इथे डिगस गावातच वास्तव्याला होते. मूळचे ओसरगावचे. त्यांचं शिक्षण आहे BSc B.Ed आणि गणित हा त्यांचा विषय आहे आणि गणित विषयावर त्यांचं चांगलं प्रभुत्व आहे. मला म्हणजे आम्हाला प्रत्येक वेळी एक मुख्याध्यापक कसा असावा आणि मुख्याध्यापक म्हणून त्यांचं कायम आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं आहे. अनेक गुणवान विद्यार्थी त्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली घडवलेले आहेत आणि प्रत्येक वेळी त्याला संस्थेची साथ आहे. आम्ही सर्व शिक्षक आहोत आणि अशी संस्थेची सर्व शिक्षकांची साथ घेऊन ते पुढे गेले आणि सतत 7 वर्ष आमचा 100% निकाल 10वीचा निकाल सतत 7 वर्ष 100% लागलेला आहे. तसंच बऱ्याच वेळी म्हणजे मुख्याध्यापक संघामध्ये सर मार्गदर्शक भूमिका म्हणजे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अनेक वेळा तिथेही त्यांनी बऱ्याच जणांना मार्गदर्शन केलेलं आहे. एक मुख्याध्यापक कसे असावे, मला वाटतं एक म्हणजे संघनायक आणि नेतृत्व करणारा जो असतो तो चांगलाच असावा लागतो आणि त्यांनी जे नेतृत्व केले त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणारी आमची टीम असं आम्ही 10-12 शिक्षक होतो. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी पटसंख्या कमी झाली आणि बरेच शिक्षक काही निवृत्त झाले, काही 1-2 सरप्लस झाले. तर अशा प्रकारे आमची ही टीम पुढे चालूच राहिली आणि आमच्याकडून त्यांनी चांगल्या प्रकारे काम करून घेतलं. कुठे अडलं नडलं तरही सांगितलं. तर सरांचा स्वभाव शांत आणि चिडखोर असा नाही, पण शांतपणे आम्हाला बऱ्याच गोष्टी त्यांनी समजावून सांगितलेल्या आहेत. त्यांनी बरेच विद्यार्थी गणित हा विषय शिकवण्यात त्यांचं चांगलं प्रभुत्व आहे आणि चांगले विद्यार्थी त्यांच्या हाताखालून गेले. डॉक्टर, इंजिनियर असे म्हणजे चांगल्या हुद्द्यावर असणारे शिक्षक वगैरे असे मुलं आज चांगल्या पदावर कार्य करत आहे. तर ह्या सर्व 33 वर्षाच्या कालावधीत त्यांनी बरेच विद्यार्थी घडवले. तसंच हे सर्व काम करत असताना त्यांना मुख्याध्यापक महामंडळ मुंबई आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाला. तसंच आणखी काही पुरस्कार मिळाले, त्यापैकी मी 2 उल्लेख करते. महाराष्ट्र गुणीजन पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. तर अशा प्रकारे सरांचे मार्गदर्शन आम्हाला मोलाचे असे मार्गदर्शन लाभले आहे आणि आम्हाला प्रत्येक वेळी काही आतासुद्धा सध्या मुख्याध्यापकाची कामं मला काही कामं करावी लागतात, तेही मला सर समजावून सांगत आहेत. त्यांच्या हाताखाली आम्ही ट्रेनिंग घेत आहोत. अनेक उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवले जातात, सहशालेय उपक्रम किंवा बाकी उपक्रम, परसबाग असू दे, नागोबा तयार करणे, रक्षाबंधन, इतरही कार्यक्रमामध्ये सरांचं सहकार्य असतं. आर्थिक बाबतीत म्हणाल तर शाळेला काही आर्थिक गरज भासली तर सर खिशातले पैसेही काढून घालत असत. मला वाटतं सर कायम डिगसमध्येच राहिले आणि सरांच्या दोन्ही मुली आमच्याकडेच शिकलेल्या आहेत. नंतर एकाची निवड नवोदयमध्ये झाली आणि तिथे जाऊन तिने शिक्षण पूर्ण केलं आणि अशा दोघी इंजिनियर झालेल्या आहेत. तर सरांची फॅमिली आमच्यामध्ये कोणताही कार्यक्रम असला तरी सरांची फॅमिली कायम आमच्याकडे येणं जाणं असतं. तर अशा प्रकारे आम्हाला सरांची उणीव ही सतत भासतच राहणार. सरांनी आम्हाला कबूल केले की मी जरी सेवानिवृत्त झालो तरी तुम्हाला आमचं मार्गदर्शन कायमच लाभेल. मी येऊन का असेना 4 तास 2 तास घेऊन जाईन असं त्यांनी म्हणजे मला जेव्हा शक्य असेल किंवा मी 1 वर्ष तर तुम्हाला शिकवेनच, 1 वर्ग 10वीचा शिकवीन. तर अशा प्रकारे आता ते सेवानिवृत्तीला आले, सुट्टी घेतली तरीसुद्धा ते शाळेत येतात, अध्यापन करतात, आम्हालाही मार्गदर्शन करतात. तर आम्हाला त्यांच्या 33 वर्षाच्या ह्या कालावधीत त्यांनी बरंचसं मार्गदर्शन केलं आणि आताही ते येत आहे. त्यांचं सरांचं हे मोलाचं मार्गदर्शन, सहकार्य सदैव आम्हाला लाभो आणि त्यांनी अशाच प्रकारे लाभणारच आहे, यात काही शंकाच नाही. पण त्यांनी अशा प्रकारे आमच्यात सदैव आम्हाला येऊन मार्गदर्शन करावं किंवा आम्हाला जेव्हा आम्हाला अडेल तेव्हा आम्ही सरांचं मार्गदर्शन घेणारच आहोत. तर या 33 वर्षाच्या कालावधीत त्यांच्या या पुढील आयुष्यासाठी मी त्यांचे पुढील आयुष्य चांगलं, सुखाचं, समृद्धीचं आणि निरोगी निरामय असं आयुष्य त्यांना लाभो हीच सदिच्छा ईश्वरचरणी व्यक्त करते आणि त्यांच्या भावी वाटचालीस त्यांना त्यांची भावी वाटचाल चांगली हो अशी शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. नमस्कार, मी अश्विनी तामाडेकर, BSc B.Ed म्हणून या शाळेत कार्यरत आहे. माझ्याकडे विज्ञान आणि गणित हे 2 विषय दिले. सुरुवातीला सांगायचं झालं तर आळवे सरांनी मला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं आणि नेमके त्यावेळी आमचे त्यावेळेचे संस्था अध्यक्ष श्रीयुत नाना म्हणजेच
पुष्पसेन सावंत यांनी अगदी जस्ट मला फक्त बघितलं, इंटरव्ह्यूसाठी आलेत आणि लगेच आळवे सरांना सांगितलं की ठीक आहे, या मॅडमांना कंटिन्यू करा. म्हणजे त्यांची माझी पहिली काहीच ओळख नसताना सुद्धा किंवा त्यांनी माझा कोणताही बायोडाटा न तपासता सुद्धा डायरेक्ट त्यांनी आळवे सरांना सांगितलं. आळवे सरांनी सुद्धा त्यावेळी कोणताही आडेवेडे न घेता अध्यक्षांनी सांगितलं म्हणून त्यांनी मला लगेच तिथे माझी नेमणूक केली आणि मला सांगितलं ठीक आहे मॅडम, तुम्ही जूनपासून कार्यरत व्हा. तर आज मी जवळजवळ 2019 पासून या शाळेमध्ये कार्यरत आहे. अजूनही काही म्हणजे शासनाच्या काही धोरणामुळे मी मात्र अजूनही परमनंट नाही आहे, तरीसुद्धा मला आज माझे मुख्याध्यापक श्रीयुत आळवे सर आणि इतर जो स्टाफ मेंबर आहे या लोकांनी मला भरपूर सपोर्ट केलेला आहे. म्हणजे त्यांनी सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करून मला आज पेमेंट देत आहे. पण हे सगळं होत असताना सुद्धा कधी मला समजा उशीर वगैरे झाला, जादा क्लाससुद्धा आहेत, कारण माझ्याकडे 10वीचा वर्ग आहे. 10वीमध्ये मी विज्ञान विषय शिकवत होती. या वर्षीपासून माझ्याकडे गणित विषय आलेला आहे. पण त्यावेळी जादा क्लास असताना सुद्धा कधी मला उशीर झाला तर फक्त मला सांगायचे की जरा उशीर करू नकात मॅडम, तुम्ही लवकर. पण या व्यतिरिक्त मला कधी त्यांनी अतिशय कडक शब्दामध्ये कधी बोलले असं मला आळवे सर आठवत नाही आहे. म्हणजे अतिशय त्यांचा, यावरून मला असं वाटतं की त्यांनी जी आतापर्यंत 33 वर्ष जी काही सर्व्हिस केली आहे ती त्यांनी खरंच अतिशय मनापासून इथे तन मन धन अर्पून त्यांनी आपली ही सर्व्हिस इथे केलेली आहे. तर त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी, कारण आज त्या नियत वयोमानानुसार रिटायर होत आहेत, तर त्यांना पुढील आयुष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मी रमेश विष्णू कांबळे डिगस हायस्कूलमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझा अध्यापनाचा विषय आहे इंग्रजी. गेले 33 वर्षे आळवे सर ह्या प्रशाळेसाठी एक मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि मी त्यांच्या सहवासामध्ये गेली 22 वर्षे इथे कार्यरत आहे. असं म्हटलं जातं की ज्ञानदेवांचा आणि तुकारामांचा तोच आमचा वंश आहे, आमच्या रक्तातही थोडा ईश्वराचा अंश आहे. गेली कित्येक वर्षे ईश्वरीय तेजाचा अंश घेऊन ज्ञानदानाचे कार्य करणारे आपले मुख्याध्यापक श्री आळवे सर हे येत्या 31 ऑगस्टला सेवानिवृत्त होत आहेत. खरं तर निरोपाचा हा दिवस आज ना उद्या आपल्या प्रत्येकाच्याच जीवनात येणार आहे आणि जे टाळता येत नाही त्याचा आनंदाने स्वीकार करण्यातच शहाणपणा असतो. म्हणूनच आजचा हा निरोपाचा कार्यक्रम अमृताचा मेळा न बनता अविस्मरणीय आठवणींचा सोहळा बनावा असे मला वाटते. आदरणीय आळवे सर यांनी या शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी तन मन लावून कार्य केलेले आहे. त्यांनी केवळ नोकरी म्हणून ही जबाबदारी पार पाडलेली नसून आपले जीवन ध्येय समजून आपली सेवा पूर्ण केली आहे. सरांचे अध्यापन कौशल्य, गणित या विषयावरील त्यांचं प्रभुत्व, त्यांचं शालेय कामकाज पाहण्याची सचोटी आणि विद्यार्थ्यांसाठीची आत्मीयता ही सर्व मला अनुकरणीय वाटतं आहे. नियमांच्या चौकटीत राहून प्रत्येक जबाबदारी पार पाडण्याची त्यांची वृत्ती राहिली आहे आणि त्यांच्या या वृत्तीमुळे अनेक स्नेहाची, आपुलकीची, प्रेमाची नाती त्यांनी निर्माण केलेली आहेत. सरांचा हा स्नेह मलाही लाभला असल्याने मी स्वतःला एक भाग्यवान समजतो. कुठलीही शाळा ही दगडविटांची इमारत नसते, तर त्या शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, सर्व कर्मचारी ह्या त्या शाळेचा खरा आत्मा असतात. शिक्षक आणि विद्यार्थीशिवाय शाळेला काही अर्थ नसतो आणि अनुभवाची जागा जगातली कोणतीही गोष्ट घेऊ शकत नाही. आणि म्हणूनच जेव्हा कोणतेही अनुभवी शिक्षक शाळेला सोडून जातात तेव्हा शाळेचे काही अस्तित्व ते आपल्यासोबत घेऊन जात असतात. सरांच्या निवृत्तीनंतर आम्हाला सरांची पोकळी कायमच जाणवत राहणार आहे. आपल्या निवृत्तीनंतरची दुसरी इनिंग ही सर आत्मविश्वासाने आणि कर्तबगारीने यशस्वी करून दाखवतील यात तीळ मात्रही शंका नाही. त्यांचा सहवास, स्नेह आणि मार्गदर्शन यापुढेही आम्हाला असेच मिळत राहील ही त्यांना विनंती करतो. त्यांना व त्यांच्या सर्व कुटुंबियांना सदृढ दीर्घायुष्य लाभावे या सदिच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतो.
माझे नाव सुधीर रामचंद्र प्रभाळे. माझा विषय विज्ञान आहे. मी MSc BEd आहे. दिग्गज विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय आळवे सर दिनांक 31/8/23 रोजी नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहेत. आपल्या जीवनातील 33 वर्ष त्यांनी प्रशालेचे मुख्याध्यापक पदाची धुरा यशस्वीपणे पार पाडली. या कालावधीमध्ये त्यांनी अनेक चढ उतार पाहिले. आपल्या धाडसी वृत्तीमुळे सर्व आव्हानांना ते सामोरे गेले. प्रशालेमध्ये त्यांनी अनेक नवनवीन उपक्रम राबवले. 63 मून्स ही प्रयोगशाळा त्यांनी कार्यान्वित केली. त्यांनी अनेक नवनवीन प्रयोगशाळेमध्ये राबवले. 2001 साली त्यांनी हॅप्पी अँड स्मार्ट स्कूल हा प्रयोग यशस्वीपणे राबवला. या प्रयोगामध्ये त्यांनी सर्व वर्गात प्रोजेक्टर, अँड्रॉइड TV, वायफायची सोय करून दिली व मुलांना अध्यापनाची सोय करून त्यांनी दिली. ते अत्यंत वक्तशीर व शिस्तबद्ध आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व हे बहुआयामी आहे. त्यांनी सर्व क्षेत्रांमध्ये त्यांना आवड आहे. कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्र असू द्यात, विज्ञान, गणित हा त्यांचा अत्यंत आवडीचा व जिव्हाळीचा विषय. त्यांनी अनेक वर्ष गणित अध्यापनाचे यशस्वीपणे पार पडले व अनेक वर्ष गेली 7 वर्ष सलग या प्रशालेचा निकाल 100% लावलेला आहे. त्यांच्या आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. पुढील आयुष्य आनंदी व आरोग्यदायी जावे ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो व माझे 2 शब्द संपतो. नमस्कार, मी मानसी सुहास सावंत, डिगस हायस्कूलची विद्यार्थिनी. मी या शाळेत प्रथम 5वीमध्ये प्रवेश केला. मला माझ्या शिक्षकांचा खूप अभिमान आहे. मी मुख्याध्यापक आळवे सर यांना इयत्ता 5वीपासून ओळखते. आळवे सर आम्हाला 9वीपासून गणित 1 व गणित 2 हा विषय शिकवतात. गणित सोप्या पद्धतीने कसं सोडवलं पाहिजे हे ते खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात. त्यांच्या हाताखाली शिकून गेलेली अनेक विद्यार्थी आता मोठ्या पदावर काम करत आहेत. सर आता 31 ऑगस्ट 2023 रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी इयत्ता 10वीच्या वर्गाकडून व माझ्याकडून, माझ्या वर्ग शिक्षकांकडून मी त्यांना शुभेच्छा देते व त्यांचे पुढील आयुष्य सुखी, समाधानी, निरोगी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. नमस्कार, मी सुमित चंद्रशेखर लाड. मी डिगस हायस्कूल येथे राहत आहे. माझ्या मामांनी माझे ॲडमिशन इयत्ता 8वीमध्ये डिगस हायस्कूलमध्ये केले. मी याआधी न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट येथे शिकत होतो. ज्यावेळी माझ्या मामांनी ॲडमिशन डिगस हायस्कूलमध्ये करून दिले त्यावेळी मला खूप आनंद झाला. माझे मामा श्री लक्ष्मण पवार हे माननीय आळवे सर यांचे माजी विद्यार्थी आहेत. ते आता KMSP हायस्कूलमध्ये शिक्षक या पदावर कार्यरत आहे. मुख्याध्यापक आळवे सर हे आम्हाला इयत्ता 9वीपासून गणित विषय शिकवत आहेत. ते अगदी सोप्या पद्धतीने गणित या विषयाचे आम्हाला मार्गदर्शन करत आले आहेत. यापुढेही त्यांचे मोलाचे मार्गदर्शन आम्हाला लाभेल ही मी सदिच्छा बाळगतो. मुख्याध्यापक आळवे सर 31 ऑगस्ट 2023 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व माझ्या 10वीच्या बॅचकडून त्यांना उत्तम व निरोगी आरोग्य लाभो असे कुडाळ तालुका मुख्याध्यापक संघ आणि दिग्गज शाळा समितीचं सचिवपदही त्यांनी भूषवलं. जिल्हा राष्ट्रसेवा दलाचं राज्य प्रतिनिधी म्हणूनही काम त्यांनी पाहिलं. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाल्यानं घरची परिस्थिती अतिशय बेताचीच होती. गावातील जत्रेत दुकानं घालून दिवाळीच्या सुट्टीत कोकणी मेवा विकून इलेक्ट्रॉनिक उपकरणं दुरुस्त करून त्यांनी स्वखर्चानं स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं होतं. राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार, महाराष्ट्र गुणीजन रत्नगौरव पुरस्कार आळवे सरांना प्राप्त झाले आहेत. शासनाच्या दारूबंदी प्रचार मोहिमेला सहकार्य केल्याबद्दलही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.
त्यांच्यातील कुशल, उपक्रमशील, प्रभावी मार्गदर्शक, अध्यापक, उत्तम व्याख्याता, उत्कृष्ट निवेदक, कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक, वात्सल्य कुटुंबप्रमुख आपल्या सहवासात येणाऱ्या ज्ञात अज्ञात अशा प्रत्येकालाच भावतो. त्यांच्या हातून घडलेले विद्यार्थी सध्या विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. प्रत्येक विद्यार्थी कृतज्ञतेनं त्यांच्याजवळ जेव्हा नतमस्तक होतो तेव्हा त्यांनी केलेल्या अखंड आणि प्रामाणिक ज्ञानदानाची प्रचिती आल्यावाचून राहत नाही. त्यांच्यातील अशा सर्वांग सुंदर आणि निष्णात शिक्षकाची दखल घेऊनच त्यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यांनी केलेल्या विविध अंगीकार्यात संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळानं वेळोवेळी कौतुक करून त्यांना कायम ऊर्जा दिली. या साऱ्यात आळवे सरांमध्ये कधीच अहंकाराचा, मोठेपणाचा लवलेशही दिसला नाही. हेच खरं त्यांचं मोठेपण. आदरणीय दीपक आळवे सर, तुम्ही तुमच्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ आणि अभिमानास्पद सेवेतून आज डिगस हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त होत आहात. तुम्ही तुमच्या कारकिर्दीत दिलेलं अमूल्य योगदान पुढील अनेक पिढ्यांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरणारं आहे. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच आम्हा सर्वांकडून मनोमन सदिच्छा.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा, यापुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा। सन्माननीय मुख्याध्यापक श्री दीपक आळवे सर यांना सेवानिवृत्तीच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक श्री कालिका प्रासादिक शिक्षण प्रसारक मंडळ डिगस, डिगस माध्यमिक विद्यालय डिगस, रामेश्वर माध्यमिक विद्यालय बाव, संस्था अध्यक्ष श्री अमरसेन पुष्पसेन सावंत, उपाध्यक्ष विठ्ठल पवार, सचिव भूपतसेन सावंत, खजिनदार संजय तावडे, संचालक रामचंद्र घोगळे, संचालक दीपक चोरगे, संचालक शिवाजी कसबले, संचालक मोहन गावडे, संचालक उदय धावडे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद।